आज आपण उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थामधला साबुदाणा बटाटा चकली करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो शाबू घेतलेला आहे. शाबू 6 तासासाठी भिजू घातला तर शाबू मस्त भिजला आहे, पण आता आपल्याला गरम पाण्यात शाबू भिजू घालायचा आहे. इथे मी गॅसवर पातेलं ठेवले, त्यामध्ये 1 पातेलं पाणी टाकले, चांगली अशी पाण्याला उकळी फुटून घेतली. यामध्ये भिजलेला शाबू टाकायचा, चांगला असं मिक्स करून आपल्या 12 तासासाठी शाबू भिजून घ्यायचा आहे. अर्धा किलो शाबूसाठी इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले. तर बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये पाणी टाकून आपल्याला बटाटे हे शिजून घ्यायचे. आपले बटाटे शिजलेले तर बटाट्याला गार करून घ्यायचे, वरचे याचे साली काढून घ्यायच्या आणि खिसणीने आपल्याला बटाटे हे खिसून घ्यायचे. तर बटाटे खिसून झाले की यामध्ये भिजलेला शाबू टाकायचा, वरून चवीनुसार मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं, तुम्ही इथे हिरव्या मिरच्या पण टाकू शकतात. सगळं असं हे हातानं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चकलीचं मिश्रण तयार आहे. तर आता इथे मी सोऱ्या घेतल्या चकलीचा, त्यामध्ये दाबून असं हे सगळं मिश्रण भरायचं आणि उन्हामध्ये आपल्याला हे पन्नीवर चांगल्या अशा गोल गोल चकल्या याच्या पाडून घ्यायच्या. आता सगळ्या अशा चकल्या करून झालेल्या आहेत. कडकड उन्हात आपल्या 2 दिवस ह्या चकल्या वाळून घ्यायच्या आहेत. तर मस्त अशा चकल्या वाळलेल्या आहेत. आता इथे मी तळून दाखवते. गॅसवर इथे कढई तेल गरम केले, त्यामध्ये चकल्या सोडायच्या. चांगल्या अशा आलटीपलटी करून आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या. आता तर दुप्पट फुलणारी ही साबुदाणा बटाटा चकली आपली तयार आहे. चकली करताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाही. तुम्ही पण या उन्हाळी वाळवणात बटाटा साबुदाणा चकली या पद्धतीने करून बघा. खूप मस्त अशी होते आणि दुप्पट फुलणारी. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा. चॅनल नवीन असतं तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा